अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत, जी तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या रात्री 12 वाजता करायची आहे. उद्या 25 नोव्हेंबर वैकुंठ चतुर्थी म्हणजेच उद्या हरिहर भेट आहे. भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची उद्या गळाभेट होत असते, म्हणूनच त्याला हरिहर भेट असं म्हणतात. बघा, आता ही सेवा तुम्हाला उद्याच्या रात्री 12 वाजता किंवा 12 वाजेनंतर तुम्हाला करायची आहे. जो व्यक्ती ही सेवा करतो त्याला अभय वर प्राप्त होत असतो. जो व्यक्ती ही सेवा करतो त्यांना भगवान विष्णूंकडनं आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्यांना अभय वर प्राप्त होतो, त्यांना जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य संतती संपत्ती सर्व काही मिळते, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. म्हणून उद्याची ही सेवा अगदी छोटीशी सेवा आहे, अगदी साधी सेवा आहे, पण खूप प्रभावशाली आहे. कृपया करून महिलांनो, उद्याचा हा दिवस ही संधी सोडू नका. उद्या खूप सुवर्ण संधी आहे. जी सेवा आपण वर्षभर करू शकत नाही ती फक्त आणि फक्त आपल्याला उद्याच्याच दिवशी करता येते, लक्षात घ्या. म्हणून उद्याचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उद्या रात्री 12 वाजता ही सेवा करायला चुकवू नका, ही कळकळीची विनंती. आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही सेवा नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. उद्याची ही सेवा अगदी साधी असली तरी पण खूप प्रभावी अशी सेवा आहे आणि ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. आपण जेव्हा भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते, कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने यावंच लागतं, लक्षात घ्या. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि जिथे भगवान शंकरांची सेवा केली जाते त्याला त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला कधी अपमृत्यू येत नाही, अकाली मृत्यू येत नाही. म्हणून ह्या दोन आणि उद्या भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची गळाभेट होणार आहे. इतका सुवर्ण क्षण, इतकी सुवर्ण संधी प्लीज गमावू नका. उद्याची ही संधी सोडू नका. कृपया करून महिलांना उद्या ही सेवा नक्की करा. आता बघा सेवा काय आहे. तर उद्या तुम्हाला तुमच्याकडे भगवान शंकरांची स्वरूप, आपण महादेवाची पिंड सगळ्यांकडे असणारच आहे देवघरात, आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा फोटो असेल तरी चालेल. भगवान विष्णूंचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा हेही नसेल तर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती 100% असेलच. तर तुम्हाला बघा काय करायचं आहे. तुम्हाला अगदी एकच तुळशीपत्र घ्यायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल 1000 तुळशीपत्र घेणं तर तुम्ही घेऊ शकता. नसेल शक्य 9, 11 किंवा 1 जरी तुळशीपत्र घेतलं तरी चालणार आहे. मी तर म्हणते तुम्ही एकच तुळशीपत्र घ्या, जेणेकरून तुम्हाला ही सेवा करायला अतिशय सोपं पडेल. तर आता बघा, तुम्हाला एक तुळशीपत्र तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे. रात्री 12 वाजता उद्या तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. दिवसभर आपल्या देवघरात सुद्धा तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. जो आपण उंबरठ्यावर दिवा लावतो तो सुद्धा उद्या रात्री 12 वाजेपर्यंत तरी किमान तेवत राहायला पाहिजे, प्रज्वलित राहायला पाहिजे, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुळशीजवळ आपण तो दिवा लावतो तो सुद्धा उद्या जास्त वेळ राहायला पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. उद्या रात्री 12 वाजता ही तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही जर ही सेवा उद्या रात्री 7-12 वाजता सुरू केली तर अतिशय उत्तम आहे. तुम्हाला जर नाही जमलं, तुमचे लहान मुलं असतील, जर झोपत नसतील लवकर, 12-12:30 ते मुलं झोपत असतील तर तुम्ही 12 नंतर कधीही ही सेवा करू शकतात. 12:30-1 वाजता जरी केली तरी चालणार आहे, पण 12 वाजता केली तर अतिशय उत्तम आहे. तर आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे. रात्री 12 वाजता एक तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे. दिवा आपला चालूच असणार आहे. दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा. तर तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि त्या तुळशीपत्र हातात घेऊन तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामावली, विष्णू सहस्रनाम स्तोत्र नाही. बघा, भगवान विष्णूंची 1000 नावे तुम्हाला घ्यायची आहे तुळशीपत्र हातात ठेवून, आणि ते तुळशीपत्र तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचं आहे. लक्षात घ्या, आपण भगवान शंकरांना कधीही तुळशीपत्र वाहत नाही आणि भगवान विष्णूंना आपण कधीही बेलपत्र वाहत नाही.
पण उद्याच्या दिवशी आपल्याला ही सुवर्ण संधी आहे की आपण भगवान शंकरांना आपण तुळशीपत्र वाहत असतो आणि भगवान विष्णूंना आपण बेलपत्र वाहत असतो. तर ही संधी कृपया करून गमावू नका. खरंच खूप आयुष्याचं सोनं होईल. फक्त ही सेवा नक्की करा. तर बघा, तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर, महादेवाची जी पिंड आहे आपल्या देवघरामध्ये, त्यावर तुम्हाला ते तुळशीपत्र भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन ते तुम्हाला व्हायचं आहे. भगवान विष्णूंची 1000 नावे म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. नसेल तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक तर गुगलवर विष्णू सहस्त्रनामावली सर्च करा. तुम्हाला PDF मिळून जाईल, इमेज मिळून जाईल, PDF मिळून जाईल. ती नक्की तुम्ही पठन करा. बघा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, भगवान शंकर आधी विष्णू सहस्त्रनाम पठन करायचं आणि भगवान शंकरांना ते तुळशीपत्र तुम्हाला व्हायचं आहे. त्यानंतर बघा, एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. एक बेलपत्र तुमच्या हातात घेऊन तुम्हाला 108 वेळा भगवान शंकरांची जी 108 नावे आहेत ती तुम्हाला पठन करायची आहे. भगवान शंकरांची 108 नावे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा भगवान शंकरांची 108 नावे, तर तुम्हाला मिळून जातील. किंवा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं जरी म्हणून 108 वेळा ओम नमः शिवायचं जप करून ते बेलपत्र तुम्हाला त्यानंतर भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंचा फोटो असेल तरी चालेल, नाही तर बाळकृष्णाच्या मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अर्पण करू शकता. किंवा विठ्ठलाची तुमच्याकडे मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवर अर्पण करू शकता. किंवा तेही नसेल तर आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांनाही तुम्ही ते बेलपत्र अर्पण करू शकता. बघा, जेव्हा तुम्ही आपल्याला तुळशीपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाला विठ्ठलाच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या फोटोला अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या, आपण कधीही तुळशीपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत नाही किंवा बेलपत्र आपण भगवान विष्णूंना अर्पण करत नाही. पण उद्या ही संधी, ही सेवा आपल्याला करायला मिळणार आहे. नक्की या सेवेचा लाभ घ्या. वर्षातून फक्त एकदाच ही सेवा आपल्याला करता येणार आहे. फक्त ही संधी गमावू नका. बघा, जे तुळशीपत्र आहे ते फक्त महादेवाच्या पिंडीवरच अर्पण करायचं आहे. बाकी जे बेलपत्र आहे ते तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसते पण त्यांचे जे अवतार आहेत बाळकृष्ण, विठ्ठल, तर त्यांना तुम्ही अर्पण करू शकता किंवा आपल्या स्वामींच्या मूर्तीला फोटोला अर्पण करू शकता. पण तुळशीपत्र मात्र महादेवाच्या पिंडीवरच अर्पण करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही खूप सुंदर अशी सेवा नक्की करा. ही सेवा तुम्ही रात्री 12 वाजता शार्प चालू केली तर अतिशय उत्तम आहे. नाहीतर 12 नंतर तुम्ही कधीही ही सेवा करू शकता, काही हरकत नाही. आता सेवा करायच्या अगोदर आंघोळ करायची का, तर केली तर अतिशय उत्तम. नाही जर केली तुम्ही फक्त हातपाय तोंड, असंही आपण रात्री 12 वाजेपर्यंत झोपतच नाही. जर आंघोळ केली तर अतिशय उत्तम. नाही केली तरी पण तुम्ही स्वच्छ हातपाय तोंड धुवून अंगावर गोमित्र शिंपडून, संपूर्ण घात गोमित्र शिंपडून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. तर आता बघा, तर उद्या तुम्हाला ही सेवा करायला चुकवायचं नाही. उद्या हरिहर भेट आहे. भगवान विष्णूंची आणि भगवान शंकराची भेट होणार आहे. साक्षात महादेवांनी आणि भगवान विष्णूंनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती ही सेवा उद्याच्या दिवशी करेल त्याला अभय वर प्राप्त होईल. अभय म्हणजे काय, त्याला कुठलंही भय राहणार नाही. त्याला अभय वर प्राप्त होईल. त्याला आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती, संतती मिळेल. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. म्हणून उद्याची ही संधी कृपया करून गमावू नका. तर बघा, महिलांना मासिक धर्म असेल, सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही. जर महिलांना मासिक धर्म असेल तर तुम्ही घरच्यांकडनं ही सेवा करून घेऊ शकता. सुतक असेल तुम्हाला ही सेवा करायला जमणार नाही. पण बघा, ज्यांना ही सेवा करणं शक्य आहे, ज्यांना ही सेवा करायला जमणार आहे, त्यांनी नक्की या सेवेचा लाभ घ्या. खूप सुंदर अशी सेवा आहे जी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातून एकदा करायला जमते. जर तुम्ही ही सेवा उद्या केली नाही तर तुम्हाला ही सेवा डायरेक्ट पुढच्या वर्षी 2024ला करता येणार आहे. म्हणून वर्षातून एकदा करता येणारी ही सेवा अतिशय प्रभावी आहे. नक्की या सेवेचा लाभ घ्या. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. जाहीर ही सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.